नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण सिंपल कुर्ती शिकणार आहोत, स्ट्रेट कुर्ती शिकणार आहोत, जिचे दोन्ही गळे डीप असणार आहेत. डीप गळा असल्यानंतर आपला नेक लूज होतो, शोल्डर खाली गळते, तर हे सगळे प्रॉब्लेम होऊ नयेत म्हणून आपण शोल्डर मायनस चार्ट सुद्धा बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ मोठा असणार आहे, परंतु मी या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला कुर्ती शिकवलेली आहे. तर या ठिकाणी मी एकूण 2 मीटर कपडा घेतलेला आहे. माझी कुर्ती शॉर्ट आहे आणि याच्या बाह्या हा फुल स्लीव असणार आहे. तुम्हाला लाँग कुर्ती करायची असेल तर तुम्ही इथं 2.5 मीटर कपडा घेतला तरी चालेल. सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगणार आहे की कपडा कसा फोल्ड करायचा. म्हणजेच कुर्ती कट करायची असेल तर त्यावेळेस तुम्हाला कपडा कसा फोल्ड करायचा आहे, ह्याच्यासाठी मी इथं पूर्ण कपडा इथं अंथरून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. तर ही जी बाजू आहे तर ती राईट साईड आहे आपल्या फॅब्रिकची. तर बघा, ही जी बाजू आहे तर ती सरळ बाजू आहे. आपल्याला काय करायचंय, सरळ बाजूवरती सरळ बाजू फोल्ड करायची. म्हणजेच मी काय करणार, हा जो कपडा आहे तर तो मी अशा पद्धतीनं पलटी करणार. आणि लाईनिंग पण म्हणजे याच्यावरची प्रिंट पण तुम्ही बघू शकता, वरून खाली अशी उभी जात आहे. तर मला अशी उभीच येऊ द्यायची आहे कुर्तीवरती, म्हणून मी कपडा असा फोल्ड करते. जर तुमच्या कपड्यावरती प्रिंट अशी असेल तर तुम्ही अशी पण फोल्ड करू शकता. कपडा जो आहे तर तुम्ही असा पण फोल्ड करू शकता. परंतु तुम्हाला बघायचं तुमची उंची वगैरे पुरते का त्याच्यात. जर उंची पुरत नसेल तर तुम्हाला अशा पद्धतीनं लांबीमध्येच कपडा जो आहे तो फोल्ड करायचा आहे. आता असा कपडा फोल्ड केल्याच्या नंतर आपल्याला चेक करायचंय हिप राऊंड किती आहे. तर बघा, या ठिकाणी माझा हिप राऊंड आहे 40 इंच. तर 40 इंचाचा मी चौथा भाग करणार. 40चा चौथा भाग होतो 10 इंच. तर 10 इंचामध्ये मी 2 इंच एक्स्ट्रा घेणार आहे. 2 ते 3 इंच मी एक्स्ट्रा घेणार आहे आणि तेवढा कपडा आपल्याला फोल्ड करायचा आहे. किती फोल्ड करणार हा कपडा, तुमची हिप राऊंड डिवाइड 4. हिप राऊंडचा चौथा भाग करायचा आहे, त्यात तुम्हाला 2 ते 3 इंच एक्स्ट्रा कपडा ठेवायचा आहे आणि एवढा कपडा फोल्ड करायचा आहे. आता आपल्याला इथून मार्किंग करायला सुरुवात करायची. म्हणजेच तुम्हाला इथं एक सरळ लाईन करून घ्यायची. आता इथून पुढची मार्किंग आपण जवळून बघूयात. इथून पुढे आपल्याला मार्किंग कसं करायचंय ते. इथं वरच्या साईडला आपल्याला एक सरळ लाईन ओढून घ्यायची. तर मी इथं वरच्या साईडला एक सरळ लाईन ओढून घेतली. आता आपल्याला काय करायचं, आपली फुल शोल्डर भागिले 2 करायचे, म्हणजे फुल शोल्डर डिवाइड 2. कुर्तीसाठी आपल्याला ही सगळी मापं लागणार असतात. हे सगळं माप अंगावर कसं घ्यायचं याच्यावरती मी सविस्तर डिटेल व्हिडिओ काढलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. तर तिथे जाऊन तुम्ही अंगावरून माप घेऊ शकता आणि तेच माप वापरून आज आपण इथं कुर्तीचं कटिंग करणार आहोत. तर बघा, सगळ्यात आधी आपल्याला फुल शोल्डर, इथं फुल शोल्डर आहे माझे 15 इंच. तर मी इथं फुल शोल्डरचं अर्ध करून मार्किंग करणार. म्हणजेच 15चा अर्ध येते 7.5 इंच. तर बंद बाजूकडून पुढच्या साईडला मी इथं 7.5 वरती मार्किंग करणार आहे. तर तुम्हाला तुमची फुल शोल्डर आहे तर त्याचं तुम्हाला अर्ध करायचंय आणि इथं मार्किंग करायचे. 7.5 वर इथं मार्किंग केले मी. आता त्याच्यानंतर आपली ही डीप नेकची कुर्ती आहे, त्याच्यासाठी बंद बाजूकडून 2.5 इंचावर मार्किंग करायचंय. आणि हे 2.5 इंचाचं मार्किंग सगळ्या साईडसाठी फिक्स आहे. सगळ्यांनी इथं 2.5 इंचाचं मार्किंग करायचंय. त्याच्यानंतर हे जे आपण शोल्डरचं मार्किंग केले तिथून खाली 1 इंचाचं मार्किंग करायचंय. तर हे पण मार्किंग सगळ्या साईडसाठी फिक्स आहे. आता आपल्याला हे 2.5चं मार्किंग आणि 1 इंचाचं मार्किंग इथं आपल्याला एक क्रॉस लाईन ओढून घ्यायची. ही झाली क्रॉस लाईन. तर आता आपल्याला ह्या डाऊन मार्किंग जे केलंय तर तिथून खाली आपल्याला मोंड्याचं मार्किंग करायचंय. आता मोंड्याचं मार्किंग सगळ्यांच्या साईजनुसार, प्रत्येकाच्या साईजनुसार वेगवेगळं असतं. तर ते किती असतं, तर ह्याच्यासाठी आपण हा चार्ट बनवलाय. हा चार्ट तुम्ही ब्लाऊजच्या व्हिडिओमध्ये पण बघितला असेल. आपण ब्लाऊजचा मोंडा टाकतो तर त्यावेळेस पण आपण हाच चार्ट वापरतो. तर कुर्तीला पण तुम्हाला हाच चार्ट वापरायचा आहे. जर तुमची पॅक नेकची कुर्ती असेल तर तुम्हाला पॅक नेक आर्महोल मार्किंगचा हा चार्ट बघायचा आहे. आणि जर तुमची डीप नेकची कुर्ती असेल तर तुम्हाला हा चार्ट बघायचा आहे. बघा, डीप नेक आर्महोल मार्क. म्हणजेच तुम्हाला इथं काय दिले, मी चेस्ट दिली. तर चेस्ट बरोबर किती येते ते मार्किंग दिलेलं आहे तुम्हाला. बघा, 28, 28.5, 29, 29.5 मी सगळ्या साईजचं इथं मार्किंग तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हाला काय करायचंय, तुमची छाती बघायची किती आहे आणि छाती बरोबर किती मार्किंग दिले तर ते शोधायचंय आणि इथं तुम्हाला मार्किंग करायचंय. आता माझी छाती आहे 36 इंच. तर बघा, 36 बरोबर 6.5 आहे. तर मी मार्किंग मोंड्याचं मार्किंग 6.5 आहे माझं. तुमची जर 37, 38 असेल तर तुम्हाला 38 असेल तर 6.75च्या वर एक लाईन एवढं मार्किंग करावं लागेल. 38.5 असेल तर तुम्हाला 7 इंचाचा मोंडा घ्यावा लागेल. म्हणजेच तुम्हाला चेस्ट बघायची, तुमची चेस्ट जर 40 असेल तर 7च्या वर एक लाईन एवढा मोंडा तुम्हाला घ्यायचा आहे. तर मी इथं दिलेलं आहे सगळं मार्किंग. तुम्हाला या चार्टमध्ये बघायचंय तुमचं छाती किती आहे आणि तुमचं मोंड्याचं मार्किंग किती येते. आता माझं या ठिकाणी येते 6.5 इंच म्हणजे 6.5. तर ते मार्किंग कुठं करायचं, आता बघा, हे जे आपण डाऊन 1 इंच डाऊनचं मार्किंग केलंय तिथं असं आपल्याला टेप धरायचं आहे आणि खाली मार्किंग करायचंय. तर किती आले माझं 6.5 इंच. तर मी इथं 6.5 वरती मार्किंग करते. हे झालं माझं मोंड्याचं मार्किंग. आता मला इथे एक सरळ लाईन ओढून घ्यायची. तर इथं मी एक सरळ लाईन ओढून घेतली आहे. आता इथं आपल्याला छातीचं मार्किंग करायचं असतं. तर छातीचं मार्किंग करत असताना आपल्याला छातीमध्ये 2.5 इंच वाढवायचंय.
बघा छाती किती आहे माझी 36 इंच, तर 36 मध्ये मी इथं 2.5 इंच वाढवून घेत आहे. तुमची कुठलीही साईज असू द्या, म्हणजे 36, 34, 35, 36, 40, जर 40 पर्यंत असेल तर तुम्हाला 2.5 इंच वाढवायचे. मग बघा 1 इंच, 2 इंच आणि अर्धा इंच, तर मी इथे किती 2.5 इंच वाढवले. आणि जर तुमची छाती 40 पेक्षा जास्त असेल, म्हणजे तुमची साईज हेवी असेल, तर तुम्हाला इथं लुजिंग तुम्ही जास्त पण वाढवू शकता, 3 इंच पण वाढवू शकता. तुमच्या छातीमध्ये तुम्ही 2.5 इंच किंवा 3 इंच मार्जिन वाढवू शकता. 36 अधिक 2.5 इंच बरोबर 38.5 आले. परत डिवाइड 4 भागिले 4 किती आले 9.62 आले, म्हणजेच 9.5च्या वर एक लाईन. तर तेवढं मार्किंग मी इथून वरती करणार. तुम्ही असा टेप फोल्ड करून पण करू शकता. बघा 36 आहे साईज माझी. तुम्ही कशा पद्धतीने करू शकता, तुम्हाला कॅल्क्युलेटर नसेल वापरायचं तर 1 इंच, 2 इंच आणि 2.5 इंच मी वाढवून घेतलंय. आणि मग मी त्याचा चौथा भाग करणार, म्हणजेच मी टेप जो आहे तर तो मी 4दा फोल्ड करणार आहे. इथे जिथं टेप फोल्ड झालाय तिथं तुम्हाला बघायचं, तर बघा बरोबर 9.5च्या वर एक लाईन एवढंच आलेलं आहे. तर तुम्ही टेप फोल्ड करून गेलं तरी सुद्धा तुमचं एकदम ॲक्युरेट माप येणार आहे. तर 9.5च्या वर एक लाईन जेवढं तुमचं येते तुमचं वेगळं येणार आहे. तर मी माझं केलंय, तुम्हाला तुमची छाती घ्यायची, तुमच्या छातीमध्ये 2.5 इंच वाढवायचंय, त्याचा चौथा भाग करायचा आहे आणि इथं मार्किंग करायचंय. आता बघा 6वरती मार्किंग केले. आता तिथून पुढे तुम्ही शिलाई मार्जिन ठेवायचंय, तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता. 1 इंच, 1.5 इंच, तर मी इथं 1 इंचाचं शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे पुढे. तर आता हे झालं छातीचं मार्किंग. आता आपल्याला इथं मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. तर बघा ही जी कुर्ती आहे तर ती डीप नेक कुर्ती आहे. तर डीप नेक कुर्तीमध्ये आपले नेक लूज होतात, शोल्डर गळण्याची शक्यता असते, मग आपल्याला पाठीमागं बंद बांधावे लागतात. पण जर तुम्हाला पाठीमागं बंद न लावता एकदम गळा वगैरे एकदम टाईटमध्ये छान बसावा असं वाटत असेल, तर तुम्हाला इथं शोल्डर मायनस चार्ट बघावा लागेल. तर ते शोल्डर मायनस चार्ट कसे आहेत, कुठले आहेत, तर ते हे आहेत. तर तुम्हाला हे असे एकूण 6 चार्ट आहेत, 6 चार्ट आहेत. तर ते 6च्या 6 तुम्हाला म्हणजे अशा पद्धतीने आहेत. ह्या चार्टचा फोटो जो आहे तर तो मी आपल्या चॅनलवरती पोस्टमध्ये अपलोड केलेला आहे. आणि हे चार्ट वाचायचे कसे ह्याच्यावरती पण मी एक सेपरेट डिटेलमध्ये व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर जर तुम्हाला इथं नाही समजलं तर तुम्ही हे जे सगळे चार्ट आहेत तर ते त्या व्हिडिओमध्ये बघून तुम्ही लिहून पण काढू शकता. आणि वाचायचे कसे हे पण तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर मी सांगितलेलं आहे. तर बघा एकूण असे 6 चार्ट आहेत. आपल्याला काय करायचं आहे, हे चार्ट वाचत असताना आधी आपल्याला ठरवायचं की आपली रेडी शोल्डर किती आहे, म्हणजेच तुम्हाला तुमच्या ड्रेसची तयार शोल्डर किती ठेवायची. ही जी शोल्डर आहे तर ती तुम्हाला किती पाहिजे, आपण 3 इंच मला शोल्डर पाहिजे, तर 3 इंचचा चार्ट बघावा लागेल आपल्याला. तर बघा 3 इंच, तर तुम्हाला 2.5 इंच पाहिजे असेल तर तुम्ही 2.5 इंचचा चार्ट बघू शकता. बघा या चार्टवरती इथे लिहिलंय रेडी शोल्डर 3 इंच, 3.25, 3.5, 3.75. म्हणजे जर तुमची 3 पासून 3.75 पर्यंत शोल्डर असेल तर तुम्हाला हा चार्ट बघायचा आहे. हे सगळे चार्ट तुम्हाला साईडला ठेवायचे. पण तुमची शोल्डर बघा 1/2 इंच, म्हणजे एकदम छोटी, एकदम 1/2 इंचाचीच पट्टी असेल, 0.75ची पट्टी असेल, तर तुम्हाला हा चार्ट बघायचा आहे. तुम्हाला ह्या चार्टनुसार जर तुम्ही मायनस केलं तर तुमची कितीही छोटी शोल्डर असू द्या, तुमची शोल्डर खाली उतरणार नाही. जसं बॉलिवूडमध्ये हिरोईन्स वगैरे घालतात, एकदम छोटे छोटे शोल्डर असतात त्यांचे, परंतु गळा एकदम टाईट बसलेला असतो त्यांचा, असा लूज वगैरे होत नाही, शोल्डर उतरत नाही. तर ते का, तर त्यांनी त्या गळ्यामधून त्यांच्या फुल शोल्डरमधून एवढं मायनस केलेलं असतं, त्याच्यामुळे त्यांची शोल्डर जे आहे ते एकदम फिटिंगमध्ये टाईट बसते, लूज राहत नाही. त्यामुळे आपल्याला हे सगळे चार्ट जे असतात तर ते बघायचे असतात. आपल्या कामामध्ये जर फिनिशिंग आणि परफेक्टनेस असेल तर आपल्याला लास्टची फिटिंग आहे आणि कस्टमर पण आपल्याकडे येताना एकदम कॉन्फिडन्समध्ये येऊ शकतं आणि आपल्यावरती विश्वास ठेवू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला काम जे आहे ते एकदम परफेक्ट करायचं आहे. मग परफेक्ट करण्यासाठी आणि परफेक्ट फिटिंग येण्यासाठी ही सगळी प्रोसेस तुम्हाला फॉलो करावी लागणार आहे. आणि त्यात काही अवघड नाही. सुरुवातीला तुम्हाला थोडंसं अवघड वाटेल, पण जसं जसं तुम्ही करत जाल, बघत जाल, तसं तसं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सोप्या होत जाणार आहेत. तर बघा काय करायचंय इथं, फक्त व्यवस्थित मी तुम्हाला परत एकदा नीट सांगते. सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचंय, तुमची रेडी शोल्डर बघायचे. म्हणजे ही जी रेडी शोल्डर आहे तर ते किती आहे बघायचे. तर इथं माझी आहे 3 इंच. तुम्हाला बघायचे तुमची 2 इंच, 2.5 इंच किती आहे. तर ती बघितल्यानंतर तुम्हाला इथं बघा 1/2 इंचापासून, तर ती रेडी शोल्डर तुमच्या कुठल्या चार्टमध्ये येते बघायचे. तर बघा ह्या चार्टमध्ये रेडी शोल्डर 1/2 इंच ते 0.75, म्हणजे ह्या चार्टमध्ये तर नाही, म्हणजे हा चार्ट आपण बाजूला ठेवूयात. आता बघा ह्या चार्टमध्ये 4 इंच, 4.25, 4.5 शोल्डर जर तुमची 4 इंच, 4.25, 4.5 असेल तर तुम्हाला हा चार्ट बघावा लागेल. पण आपली तेवढी नाही आहे सध्या, म्हणून हा पण चार्ट आपण साईडला ठेवू. त्याच्यानंतर 1.5 इंच, 1.75 पण नाही, 2 इंच, 2.5 इंच, 2.75. बघा ज्यांची शोल्डर 2.5 इंच आहे तर त्यांना हा चार्ट बघावा लागेल.
आणि ह्या सगळ्या चार्टचे फोटो आपण आपल्या व्हिडिओच्या पोस्टमध्ये, आपल्या चॅनलवरती पोस्टमध्ये मी अपलोड केलेले आहेत, तर तिथून तुम्ही लिहून घेऊ शकता. आणि 1 इंच आणि सव्वा इंच तर असेल तर ही चार्ट, म्हणजे अर्ध्या इंचापासून ते तुम्हाला 4.5 इंचापर्यंत सगळ्या शोल्डर दिलेले आहेत. तर आता आपली शोल्डर आहे 3 इंच, तर म्हणजे आपल्याला हा चार्ट बघावा लागेल. आता हा चार्ट, आता शोल्डर हा चार्ट तर सिलेक्ट केला, परंतु आता त्याच्यानंतर आपल्याला गळ्याचा आकार कुठला आहे बघायचा आहे. म्हणजेच तुमचा जो गळ्याचा आकार आहे तो गोल आहे, स्वीट हार्ट आहे, व्ही गळा आहे का चौकोनी गळा आहे का वेगळा कुठला गळा आहे, तर ते तुम्हाला बघायचं आहे. तर आजची जी कुर्ती आहे माझी, तर त्याच्यामध्ये मी पाठीमागचा आणि पुढचा दोन्ही गळे हे स्क्वेअर नेकमध्ये करणार आहे, चौकोनी करणार आहे. तर मी चौकोनी ठरवले. तर इथं बघा ह्या साईडला चौकोनी, गोल, स्वीट हार्ट, व्ही गळा, पानगळा हे सगळे गळे दिलेले आहेत इथं. तर आता माझा आहे चौकोनी गळा म्हणजेच हा, तर मला ही आडवी लाईन, पूर्ण ही आडवी लाईन लक्षात घ्यायची, म्हणजेच मला ही पूर्ण लाईन बघायची. जर तुमचा गोल असेल तर तुम्हाला ही खालची लाईन बघावं लागेल, स्वीट हार्ट असेल तर तुम्हाला ही लाईन बघावं लागेल, व्ही गळा असेल तर ही खालची लाईन. तुम्हाला गळा सिलेक्ट करायचा आहे. रेडी शोल्डर बघून आपण चार्ट सिलेक्ट केला, त्याच्यानंतर तुम्हाला गळा बघायचा आहे आणि नंतर तुम्हाला गळ्याची उंची बघायची किती आहे. तर नेक डीप किती आहे, तर ही नेक डीप म्हणजे तुम्हाला गळ्याची उंची किती आहे तर ते बघायचंय. तर या ठिकाणी माझी गळ्याची उंची, मी पुढचा गळा आहे, कुर्ती आहे, त्याच्यामुळे मी थोडाच ठेवणार आहे. तुम्ही कितीही डीप ठेवू शकता, डीप ठेवला तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. पण मी ही कुर्ती जी आहे तर ती रेग्युलर यूजसाठी कट करत आहे, मला जास्त डीप नकोय, त्यामुळं मी या ठिकाणी कुर्तीची गळ्याची पुढची उंची आहे तर ती मी या ठिकाणी 5.5 इंच ठेवणार. तर बघा इथं आहे चौकोनी गळा आणि इथं वरच्या साईडला सगळे गळ्याची उंची दिलेली आहे बघा. 5.5 पासून 6.25 पर्यंत असेल तर तुम्हाला ही उभी लाईन चेक करायची. 6.5 पासून ते 6.75 असेल तर ही लाईन चेक करायची. 7 ते 8.75 असेल तर ही, 9 ते 10.75 असेल तर ही, आणि 11 पेक्षा जास्त असेल तुमचा गळा, बघा कधी कधी आपला पाठीमागचा गळा 11 पेक्षा जास्त पण असू शकतो, 11, 12 असू शकतो, तर त्यावेळेस आपल्याला ही. आणि पुढचा गळा बघताना पण हीच चार्ट बघायचा आहे, पाठीमागचा गळा बघताना पण तुम्हाला हाच चार्ट बघायचा आहे. त्यामुळे तुम्हाला एकदाच पुढचा आणि पाठीमागचा दोन्ही साईडच्या गळ्याचं जेवढं मायनस येते ते आत्ताच बघून घ्यायचे. आता आपण काय करतोय, पुढच्या गळ्याचं बघतोय. तर पुढचा गळा माझा चौकोनी आहे आणि गळ्याची उंची चौकोनी आहे, असा चौकोनी आहे आणि उंची माझी 5.5 आहे. तर बघा चौकोनी आणि उंची 5.5. तर बघा इथं 5.5 आहे, तर ही उभी लाईन तर किती येते, 1.25 येते. तर बघा इथं सगळीकडेच 1.25 1.25 1.25 आहे, फक्त व्ही गळ्याला दिले आहे 0.75, म्हणजे फक्त व्ही गळ्याला बदलणार आहे तुमचं. जर तुमच्या गळ्याची उंची 5.5 ते 6.75 असेल तर तुमचं सगळ्यांचं 1.25च येणार आहे तुमचा गोल, चौकोनी, स्वीट हार्ट असेल तर. पण तरी पण तुम्हाला एकदा बघायचं आहे चार्ट आणि मग बघायचं स्वीट हार्ट असेल तर एवढा येणार आहे. पण जर तुमच्या गळ्याची उंची जास्त असेल, 7 इंच असेल, तर तुमचं 1.75 पण येऊ शकतं. बघा या ठिकाणी 1.75, 6.5, 6.75 असेल तर तेवढं पण येऊ शकतं. त्यामुळे गळ्याची उंची बघायची तुम्हाला किती आहे. माझी 5.5 आहे, तर मी उभी लाईन आणि चौकोनी गळा आहे, तर 1.25 आले माझं. तर मी इथे लिहिते. तर तिथं मी आपल्याला लिहून ठेवायचे बघा, पुढचा गळा 1.25. आता आपण पाठीमागच्या गळ्याचं बघूयात. मागचा गळा, आता मागचा गळा, तर मागचा गळा मी या ठिकाणी 7 इंच ठेवते. कुर्तीचा पाठीमागचा गळा, तर पाठीमागचा पण गळा माझा चौकोनीचा आहे, तुमचा गोल असेल तर तुम्हाला गोल बघायचा आहे. तर आता पाठीमागचा गळा माझा 7 आहे, गळ्याची उंची 7 आहे, तर मी कुठला बघणार, इथं आहे 7. तर 7 गळा आणि चौकोनी गळा, किती मायनस करावं लागेल मला पाठीमागं, 2.25 वजा 2.25. तर हे दोन्ही मी लिहून घेतलेलं आहे इथं. आता आपल्याला डायरेक्ट कुर्तीवरती माप टाकून घ्यायचं आहे. तर मी ही चार्ट तुम्हाला कसा वाचायचा हे मी तुम्हाला समजून सांगितले. आणि तरी पण तुम्हाला हा चार्ट समजला नसेल तरी पण तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. तुमच्या गळा किती आहे, साईज किती, शोल्डर किती आहे ते बघून मी तुम्हाला तुमच्या साईजनुसार तुमचं मार्किंग सांगू शकते. त्यामुळे तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता तुम्हाला समजलंय किंवा नाही समजलंय ते. तर आता आपण हे जे मार्किंग आलंय आपलं, तर ते आता आपण मार्किंग करू. तर पुढचा गळा आहे आपला, पुढच्या गळ्याला मायनस किती करायचं आहे आपल्याला, 1.25. तर ते आता मायनस कशातून करायचं आपले, तर आपली फुल शोल्डर बघायची. तर फुल शोल्डर किती आहे, हे जे मायनस आहे तर ते आपल्याला आपल्या फुल शोल्डर मधून मायनस करायचं आहे. तर फुल शोल्डर आहे माझी 15 इंच, तर 15 इंच मधून किती 1.25 वजा केल्यावर किती राहते बघा, 15 मधून 1.25 कमी केलं म्हणजेच 1 इंच
आणि त्याच्यावर 0.25. तर किती राहिले? 13.75 राहिले. तर त्याचं आपल्याला आता अर्ध करायचंय आणि नंतर चेक करायचं किती येते. फोल्ड करायचं टेप, तिथं बघायचे. तर बघा 7ला एक लाईन कमी आली, 7 इंचाला एक लाईन कमी आली. इथं माझा टेप फोल्ड झालाय. तर तिथून ते जिथं फोल्ड झालाय टेप तिथून पुढे आपल्याला ही जी शोल्डरची जी क्रॉस लाईन आहे तर ह्या क्रॉस लाईन वरती मार्किंग करायचे. तर 7ला एक लाईन कमी, ते इथं मी मार्किंग करते. बघा ही इथून एवढी शोल्डर आपली मायनस झालेली आहे. ही जी शोल्डर आहे तर ती आपली मायनस झालेली शोल्डर आहे, त्याच्यामुळे आपला पुढचा गळा लूज होणार नाही. जशी जशी तुमची शोल्डर लहान लहान होत जाते तसं तसं तुमचं हे मायनस पण कमी कमी होत जाणार आहे, जास्त होत जाणार आहे. तर आता हे झालंय. इथं जेवढं आपण मार्किंग केलंय बघा, माझं इथं 7ला एक लाईन कमी आलंय. तुमचं वेगळं येऊ शकणार आहे. तुम्हाला बघायचंय तुमचं किती येते. प्रत्येकाचं इथलं मार्किंग वेगळं वेगळं येणार आहे. तर तुमचं जेवढं येतंय, इथं जेवढं येतंय तेवढंच तुम्हाला इथं मार्किंग करायचंय, खालच्या लाईनवर, छातीच्या लाईनवर. बघा इथं मी चेस्ट लाईनवर पण मार्किंग केलेलं आहे. आता आपल्याला लाईन ओढल्याच्या नंतर आपल्याला इथे क्रॉस लाईन ओढायची. तर इथं एक आकार, मुंड्याचा आकार देण्यासाठी क्रॉस मार्क करावा लागतं. तर ते क्रॉस मार्क आपल्याला बघा, छाती तुमची 28 पासून 31.75 असेल तर तुम्हाला पुढच्या भागाला अर्धा इंच, पाठीमागच्या भागाला 0.75. 32 पासून 39 असेल तर पुढच्या भागाला 0.75, पाठीमागच्या भागाला 1 इंच. 40 पेक्षा जास्त असेल तर पुढच्या भागाला 1 इंच आणि पाठीमागच्या भागाला 1.25. तर हा चार्टनुसार तुम्हाला ठरवायचं तुमचं किती येते. आता माझी चेस्ट आहे 36 इंच, तर ह्या लाईनमध्ये येते 32 ते 39च्या मध्ये, म्हणजे इथं. तर बघा पुढच्या भागाला 0.75 मला क्रॉस मार्क करावा लागेल आणि पाठीमागच्या भागाला 1 इंच करावा लागेल. तर आता पुढच्या भागाला 0.75 मार्किंग करू आपण. तर बघा इथं ही जी क्रॉस मार्क आहे तर इथं असं आपल्याला क्रॉस टेप धरायचा आहे, असा क्रॉस पकडायचा आहे आणि इथं मी 0.75 वर इथं मी मार्किंग करते. इथं मी मार्किंग केलेलं आहे. आता आपल्याला इथं मोंड्याचा आकार द्यायचा आहे, पण त्याच्या आधी आपल्याला ही जी लाईन आहे तर ह्या लाईनचा आपल्याला सेंटर काढायचं आहे. इथं सेंटर काढलाय. आता ह्या सेंटर पासून बंद बाजूच्या साईडला 0.25 मार्किंग करायचंय. बघा 0.25 एवढं मी मार्किंग केले, आत आले. आणि आता आपल्याला इथं असाच गोल आकार द्यायचा. तुम्ही हाताने पण देऊ शकता आणि फ्रेंच कर्वने पण तुम्ही आकार देऊ शकता. तर फ्रेंच तर बघा इथं मोंड्याचा आकार आपला पूर्ण देऊन झालाय. आता आपल्याला इथं काय करायचंय, डीप नेक असल्यामुळे वरून पण मायनस करायचंय. म्हणजेच इथं मोंड्यामध्ये अशा आडव्या आडव्याच्या क्रीज येतात तुमच्या आणि नेक पण लूज होतं, तर त्याच्यासाठी आपल्याला इथं वरून पण मायनस करायचं. आता वरून कसं मायनस करायचं बघा, जसं आपण डीप नेक ब्लाऊजला करतो सेम तसंच करायचंय. आता ही सरळ लाईन आणि हे मायनस केलेली शोल्डर, तर तिथं बघायचं तुमचं किती येते, अंतर किती राहिले. तर बघा या ठिकाणी माझं राहिलेलं आहे 0.75 आले. तर सेम तेवढंच मार्किंग इथं बंद बाजूच्या साईडनं पण खाली करायचंय 0.75. आणि आता आपल्याला इथं ही सरळ लाईन ओढायची इथून इथं. म्हणजेच आपण पूर्ण वरचं सगळं मायनस करणार आहोत. हे 2.5 इंचाचं मार्किंग, शोल्डर डाऊन सगळं आपलं मायनस झालेलं आहे. इथं आपली एक सरळ लाईन आलेली आहे. आता हे आपलं वरचं काही कामाचं नाही, हे पूर्ण आपलं मायनस झाले. आता आपल्याला इथून खाली सगळ्यात आधी उंचीचं मार्किंग करायचं. पण उंचीचं मार्किंग करताना हे जे आपण वरचं 2.5 इंचाचं मार्किंग आणि ही मायनस केलेली शोल्डर, इथं क्रॉस लाईन आहे आपली शोल्डरची, तर ह्या क्रॉस लाईनचा सेंटर काढायचं आहे आपल्याला. ही जी क्रॉस लाईन आहे तर ह्या सेंटर काढलाय आणि ह्या सेंटर पासून खाली टेप धरायचा आहे. बघा अशा पद्धतीनं असं इथून खाली टेप धरायचा आहे आणि नंतर गळ्याची उंची टाकायची. आता माझ्या गळ्याची उंची आहे 5.5 इंच, तर मी त्याच्यात अर्धा इंच वाढवणार आहे. 6 वरती इथं मी मार्किंग करते. आणि त्याच्यानंतर तुम्हाला शोल्डर ते अपेक्सचं पण मार्किंग करायचं आहे 10 इंच. तर शोल्डर ते अपेक्स आहे 10 इंच, तर त्याच्यात पण मी अर्धा इंच वाढवणार आहे. आणि नंतर तुम्हाला उंचीचं मार्किंग करायचंय. पण त्या उंचीचं मार्किंग करायच्या आधी तुम्हाला स्कार्फ लेंथ बघायची, म्हणजे तुमचा कटची पण लेंथ बघायची, तुम्हाला चेक करायची. तर जिथं तुमचा कट येतोय तर माझा या ठिकाणी कट येतोय 20 इंचावरती. तर बघा 20 इथं आहे, त्याच्यात पण मला अर्धा इंच वाढवायचंय. इथं मार्किंग केलंय आणि त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण उंचीचं मार्किंग करायचंय. तर उंचीचं मार्किंग केलं मी. ही जी शोल्डर आहे, शोल्डरचा सेंटर काढला, सेंटर पासून टेप धरलाय असा उभा. तर सगळ्यात आधी मी गळ्याचं मार्किंग केलं. तर 5.5 आहे तर त्यात मी अर्धा इंच वाढवलं. त्याच्यानंतर शोल्डर ते अपेक्स मध्ये अर्धा इंच वाढवलं. इथं मी कटची जी लेंथ आहे तर त्यात पण मी अर्धा इंच वाढवून इथं मार्किंग केलंय. आणि नंतर उंची, तर उंची 1.5 इंच वाढवावं लागेल आपल्याला. तर बघा मी इथं खाली उंचीमध्ये आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचंय,
कारण आपल्या वरून अर्धा इंच शिवण्यात जाणार आहे आणि खालून कट फोल्ड करण्यात 1 इंच जाणार आहे, म्हणजेच 1.5 इंच आपल्याला खालून उंची वाढवावी लागणार आहे. तर बघा, जर तुमची उंची 40 असेल तर तुम्हाला त्यात 1.5 इंच वाढवायचं आहे, 41.5 करायचे. तर इथं हे झालं उंचीचं मार्किंग. आता आपल्याला ह्या सगळ्या लाईन ओढून घ्यायच्या. तर बघा, ही जी अपेक्स लाईन आहे तर ती मी बंद बाजूला जोडली आहे. ही जी कटची लाईन आहे तर ती मी ह्या ओपन साईडला नेते, अशीच बाहेरच्या साईडला. आणि उंचीची जी लाईन आहे तर ती तुम्हाला पूर्ण ओढून घ्यायची, जेवढी आहे तेवढी. बघायचंय आपला गळा किती आहे. जर तुमचा गळा ही छाती, आता ही जी छातीची लाईन आहे तर त्याच्यावर जर गळा असेल तर इथं काही मायनस करायची गरज नाही. पण जर जास्त गळा असेल तुमचा या छातीच्या लाईनपेक्षा पण खाली असेल गळा, म्हणजे समजा इथं 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 असा जर खाली गळा असेल तर तुम्हाला इथं आणखी 0.25 मायनस करायचे. असं 0.25 0.25 असं मार्किंग करून तुम्हाला इथे एक आडवी लाईन ओढून घ्यायची. म्हणजेच पण कधी ज्यावेळेस तुमचा गळा, हा जो गळा, ही जी लाईन आहे गळ्याची तर ती ह्या चेस्ट लाईनपेक्षा खाली असेल, म्हणजेच खालच्या साईडला असेल, जास्त डीप गळा असेल तर तुम्हाला आणखी 0.25 मायनस करावा लागणार. पण आज आपला गळा जो आहे तर तो वरती आहे, ही जी चेस्ट लाईन आहे त्याच्यावरती आहे, म्हणून मायनस करायची गरज नाही. तर आता आपल्याला डायरेक्ट इथं शोल्डर टाकायचे. तर रेडी शोल्डर आहे माझी. आता आपण परत एकदा रेडी शोल्डर टाकणार आहोत. बघा, आपण सुरुवातीला 2.5 इंचाचं हे जे मार्किंग केलं तर ते आपलं फायनल मार्किंग नव्हतं. आपण आता रेडी शोल्डरचं मार्किंग टाकणार आहोत, ते पण मोंड्याच्या बाजूने आतल्या साईडला. तर माझे शोल्डर आहे 3 इंच. रेडी शोल्डर माझे किती आहे बघा, आपण इथं रेडी शोल्डर माझे 3 इंच आहे. तर त्याच्यामध्ये मी 3 इंच मध्ये मी अर्धा इंच वाढवणार आहे. तर किती आलं, 3.5 इंच. तर हे मार्किंग मी इथं 3.5 इंचावरती इथं मी मार्किंग करणार आहे. आणि अशी एक, आणि आता बघा, आणि शोल्डरचं मार्किंग झाल्यानंतर इथून इकडं बंद बाजूपर्यंत किती राहिले बघा, इथं माझं 3.5 राहिले. तर हे जे मार्किंग, हे जे गळ्यारुंदी आहे तर ती प्रत्येकाची वेगवेगळी निघणार आहे. तुमची शोल्डर जर कमी जास्त असेल तर तुमची गळ्यारुंदी पण कमी जास्त होणार आहे. 2.5 शोल्डर असेल तर तुमची इथं येणारे मार्किंग, मग हे जे राहिले तर ते पूर्ण तुमचं गळ्यारुंदी राहील. तर आता इथून हे जे अंतर आहे तर ते मोजायचे किती आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं असणार आहे. तर इथं माझं आहे गळारुंदी 3.5 इंच. तर सेम तेवढंच मार्किंग मी इथं करणार आहे, 3.5 वर इथं मी मार्किंग केले आणि इथं अशी उभी लाईन ओढून घेणार आहे. आता आपल्याला हा जो चौकोन आहे तर त्याच्यात तुम्हाला कुठला जो गळा पाहिजे तर त्याचा आकार तुम्ही देऊ शकता. गोल पाहिजे असेल तर गोल, चौकोनी पाहिजे असेल तर चौकोनी. तर इथं माझा गळा चौकोनीचा आहे, त्याच्यामुळे मी जसा आहे तसा ठेवणार आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला इथं कमरेचं मार्किंग करायचं, वेस्टचं, कमरेचं. पण आता आपल्याकडे इथं कमरेचं मार्किंग नाही, कारण आपण इथं छातीचं लाईन, ही छातीची लाईन आहे आणि ही जी आहे तर ती आपला कट आहे. आता आपल्याला छातीची लाईन काढण्यासाठी ही जी चेस्ट लाईन आहे, कमरेची लाईन काढण्यासाठी ही जी चेस्ट लाईन आहे आणि ही जी कटची लेंथ आहे तर त्याचा आपल्याला सेंटर काढायचा आहे. इथं मी सेंटर काढलाय. आता मी इथं, म्हणजे आता हे जे सेंटर आहे तर तिथं मी एक लाईन ओढून घेणार, म्हणजे ही झाली आपली कमरेची लाईन. तर इथं आपल्याला वेस्टचं म्हणजेच कमरेचं मार्किंग करायचंय. आता कमरेमध्ये पण बघा, आपण गळ्यात, छातीमध्ये काय केलं तर 2.5 इंच वाढवलं होतं, तसंच कमरेमध्ये पण आपल्याला 2.5 इंच वाढवायचे. जेवढं तुम्ही इथं छातीमध्ये वाढवलंय, 3 इंच वाढवलं असेल तर तुम्हाला इथं पण 3 इंच वाढवावं लागेल. कंबर आहे माझे 30 इंच, तर 30 मध्ये मी 2.5 इंच वाढवणार. तर 30, 31, 32, 32.5, तर त्याचा चौथा भाग. तर बघा, 32.5 डिवाइड 4, 8च्या वर एक लाईन आहे, 8.12 म्हणजेच 8च्या वर एक लाईन. तर ते मार्किंग बंद बाजूकडून पुढच्या साईडला करायचे. प्रत्येकाचं वेगवेगळं येणार आहे. तुम्हाला तुमची कंबर किती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 2.5 इंच किंवा 3 इंच वाढवायचे आणि त्याचा परत तुम्हाला चौथा भाग करायचा आहे. जेवढं येतंय तेवढं तुम्हाला इथं मार्क करायचं आणि तिथून पुढे 1 इंचाचं शिलाई मार्जिन. हे झालं आपलं कमरेचं मार्किंग. आता आपल्याला इथं कटचं मार्किंग करायचंय. तर बघा, हे कटचं मार्किंग करताना आपल्याला हिप राऊंड बघायचं आहे. हिप राऊंड किती आहे तुमचा, तर या ठिकाणी हिप राऊंड आहे माझा 40 इंच. तर बघा, आता हे जे 40 इंच, तर आता कटचं कसं असतं बघा, कटमध्ये तुम्ही लुजिंग वाढवू पण शकता आणि नाही पण वाढवू शकता. पण ते कधी वाढवायचं आणि कधी नाही वाढवायचं हे मी तुम्हाला सांगते. आता बघा, तुम्हाला इथं, मला इथंपर्यंत कट पाहिजे, इथून खाली हा जो माझा आहे तर तो कट असणार आहे. तर ही जी आहे तर ही तर आपली हिप आहे. हिप कट जो असतो तर तो आपला नेहमी हिपच्या वरती असतो, 1-2 इंच वरती असतो. जिथं आपली हिप आहे तिथून 1-2 इंच वर असतो. मग हिपचा जो राऊंड आहे तो जास्त असतो आणि हिपच्या वरती 1-2 इंच जर गेलात तुम्ही तर तिथं तुमचा राऊंड कमी येतो, म्हणजेच कमी असतो. म्हणजे इथला जो राऊंड आहे तर तुमचा, इथला राऊंड आहे तर तो तुमचा कमी असणार आहे, हिपचा राऊंड आहे तर तो जास्त असणार आहे. मग डायरेक्ट तुम्ही हिप डिवाइड 4 जर केलं तर तुम्हाला इथं बरोबर येणार आहे. पण ते कधी, जर तुमची साईज जी आहे तर ती लहान साईज आहे, त्यावेळेस तुमची जी बॉडी जी आहे तर ती रेग्युलर आहे, तुम्हाला टमी वगैरे जास्त नाही, तर त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट हिप डिवाइड 4 करू शकता.
पण जर तुम्हाला वाटत असेल की मला पुढच्या साईडला टमी आहे, म्हणजे साईज हेवी आहे, साईज हेवी म्हणजे काय, तर म्हणजे 40, 38, 40 असेल आणि त्याच्यामध्ये पण टमी असेल तुम्हाला बाहेर, तर पोट पोट वगैरे जास्त असेल, तर तुम्ही या ठिकाणी लुझिंग वाढवायचं आहे. म्हणजे स्कर्टमध्ये हिपमध्ये तुम्हाला लुझिंग वाढवायचं आहे. आणि जर तुमची बॉडी रेग्युलर असेल, पोट वगैरे तुम्हाला एकदम फ्लॅट असेल, साईज लहान असेल, म्हणजे बघा 30, 32, 34, 36 पर्यंत जर तुमची साईज असेल, तर तुम्हाला इथं डायरेक्ट हिप भागिले 4 करायचं आहे. बघा हिप आहे माझी 40 इंच, तर मी डिवाइड 4 करणार, तर बरोबर किती आले, 10 इंच आले. जर तुमची तुम्हाला आता टमी असेल, आता 36च साईज आहे माझी, पण मला आता पोट आहे, म्हणजे पुढच्या साईडला थोडंसं पोट जास्त आहे, तर मी काय करणार, 40 अधिक 2.5 इंच, म्हणजे वरती जेवढं वाढवलं, इथं 2.5 वाढवलं, इथं 2.5 वाढवलं, तर इथं पण मी 2.5च वाढवणार आणि परत डिवाइड 4 करणार, म्हणजे भागिले 4 करणार. किती आले, 10.5 आले, म्हणजे मी इथं 10.5 वरती मार्किंग करणार. तर बघा मी या ठिकाणी लुझिंगच ठेवणार आहे, कारण मला पण थोडंसं टमी आहे, थोडंसं आहे, जास्त नाही. तर मी काय करणार आहे, माझा हिप राऊंड आहे 40, तर 40 अधिक 2.5 इंच. जर तुमची साईज लहान असेल, तुम्हाला पोट नसेल, एकदम स्लिम असाल तुम्ही, तर तुम्हाला इथं डायरेक्ट हिप डिवाइड 4 करायचं आहे, तुम्हाला 2.5 इंच वाढवायचं नाही त्याच्यात. तर मी आता वाढवलं इथं आणि परत भागिले 4 करणार, माझा आलेला आहे 10.5 इंच. तर मी इथं बंद बाजूकडून इथं मी मार्किंग करणार आहे 10.5 इंचावरती, आणि तिथून पुढे 1 इंचाचं शिलाई मार्जिन. आता आपल्याला हे सगळ्या लाईन जोडून घ्यायच्या. आता ह्या सगळ्या लाईन जोडून घेतल्यानंतर आता आपल्याला खाली कटचं मार्किंग करायचंय, म्हणजेच खालची जी लेंथ आहे, म्हणजे खालचा जो कट आहे आपला, तर त्याचं मार्किंग करायचंय. तर ते कटचं मार्किंग करण्यासाठी बघा इथं किती अंतर आहे आपलं, 10.5 आले. तर ह्या 10.5 मध्ये तुम्ही अर्धा इंच, 1 इंच वाढवून घेऊ शकता, 2 इंच वाढवू शकता, 1-2 इंच वाढवू शकता. ती ए लाईन कुर्ती होत नाही, ए लाईन कुर्तीला पण जास्त वाढवतो, 3 इंच, 4 इंच, 5 इंच, त्यावेळेस ती ए लाईन कुर्ती होते. पण स्ट्रेट कुर्तीमध्येच तुम्ही हे जे अंतर आहे तुमचं, तर त्याच्यामध्ये तुम्ही अर्धा इंच, 1 इंच वाढवून घेऊ शकता. म्हणजे तर बघा इथं माझं आहे 10.5, तर मी त्याच्यात अर्धा 1 इंच, पूर्ण 1 इंच वाढवून घेणार आहे. 11.5, 1 इंच वाढवून घेतले 11.5, आणि तिथून पुढे शिलाई मार्जिन 1 इंच. काय केले मी, इथं जेवढं अंतर आहे त्याच्यात 1 इंच वाढवले आणि इथं मार्किंग केले, तिथून पुढे 1 इंचचं शिलाई मार्जिन. आता आपल्याला हे पण लाईन जोडून घ्यायचे. तर बघा इथं आपलं हे पूर्ण मार्किंग, खालचं कटिंग तयार आहे. आता ही कुर्ती जी आहे तर ती आपली सध्या तयारच आहे, परंतु जर तुम्हाला एकदम प्रॉपर फिटिंग पाहिजे, मोंड्यामध्ये काखेमध्ये अजिबात एकही क्रीज नकोय, तर त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागणार आहे, इथं मोंड्याचा टक्स घ्यावा लागणार आहे, आर्महोलचा टक्स घ्यावा लागणार आहे. म्हणजे त्यामुळे काय होईल, तुमचा जो कपडा आहे तर तो या ठिकाणी टक्समध्ये जाईल, आणि तुमचं हे इथं जे आर्महोलचं जे आहे क्रीज येतात बघा आपला कुर्ती घातल्यानंतर काखेमध्ये, तर त्या येणार नाहीत. तर हा आर्महोलचा जो टक्स आहे, ज्यावेळेस तुम्हाला एकदम प्रॉपर फिटिंग पाहिजे असतं, तर त्यावेळेस घ्यायचा आहे. आणि जर तुमची साईज हेवी असेल किंवा तुम्हाला एकदम कम्फर्टेबल लूज कपडा लूज कुर्ती पाहिजे असेल, तर त्यावेळेस तुम्ही हा टक्स नाही घेतला तरी चालणार आहे. इथं तुमचं रेडी आहे कटिंग, तुम्ही डायरेक्ट कटिंग करून शिवू शकता. तो टक्स घ्यायचा आहे, तर तो कसा घ्यायचा, जर कुणाला फिटिंगमध्ये पाहिजेच असेल तर त्यावेळेस कसा घेऊ शकता, तर हे आपण बघूयात आता. म्हणजे हा जो मोंड्याचा टक्स आहे तर तो ऑप्शनल आहे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ पण शकता आणि नाही पण घेऊ शकता, दोन्ही पण चालते. घेतला तर तुमच्या काखेमध्ये क्रीज येणार नाहीत, नाही घेतला तर तुम्हाला एकदम लूज कम्फर्टेबल कुर्ती राहील. मोंड्याचा आर्महोलचा जो टक्स आहे तर तो पण आर्महोलचा टक्स साईजनुसार प्रत्येकाचा वेगळा वेगळा असतो. तर 28 पासून 35 असेल तर तुम्हाला आर्महोलचा टक्स 1.25 घ्यायचा आहे, 36 ते 44 असेल तर 1.5 इंच, 45 पेक्षा जास्त असेल तर 1.75. तर आता माझी चेस्ट आहे 36 इंच, तर 36 म्हणजे मला 1.5 इंचचा टक्स घ्यावा लागेल. तर ही जी छातीची लाईन आहे, चेस्ट लाईन, ह्या चेस्ट लाईनवरून असाच आपल्याला टेप सरळ घ्यायचा आहे आणि मोंड्याच्या लाईनला इथं वरती असं मार्किंग करायचं आहे. हे मार्किंग केलं मी. आता आपल्याला अपेक्स टू अपेक्सचं पण मार्किंग करायचं आहे. तर अपेक्स टू अपेक्स आहे माझं या ठिकाणी 8 इंच. तर जेवढं तुमचं अपेक्स टू अपेक्स आहे तर त्याचं तुम्हाला अर्ध करायचं आहे. तर किती येते, अपेक्स टू अपेक्स आहे 8, तर त्याचं अर्ध 4 येते तुमचा. आणि इथं तुम्हाला अशी क्रॉस लाईन ओढून घ्यायची. आता ही क्रॉस लाईन ओढल्यानंतर तुम्हाला इथून खाली ही जी लाईन आहे तर ह्या लाईनचा सेंटर काढायचं. आता हा सेंटर काढला मी. आता ह्या सेंटर पासून खाली तुम्ही 1 इंच मार्किंग करायचंय. तर इथं मी 1 इंच मार्किंग केलेलं आहे.
आता आपल्याला इथून आडवं म्हणजेच बघा ही जी मोंड्याचा जो आकार आहे तर तिथून अर्धा इंच खाली अर्धा इंच टेप धरायचा आहे. आज आडवा मोंड्याच्या आकारापासून खाली अर्धा इंच टेप धरायचा आहे आणि इथं तुमचा जेवढा टक्स आहे तेवढं मार्किंग करायचं आहे. म्हणजे 1.25 असेल तर 1.25, 1.5 इंच असेल तर 1.5 इंच. तर मी इथं 1.5 इंचावर मार्किंग केलंय आणि हे जे मार्किंग आहे तर ते आता आपल्याला हे खालचं मार्किंग आहे ना ह्या लाईनचं सेंटरपासून खाली 1 इंच हे जे मार्किंग आहे तर त्याला जोडायचं आहे. हे जे मार्किंग आणि हे असं बघा हा जो आहे तो इथं टक्स आहे आपला. हा टक्स देऊन झालेला आहे आपला. पण आता हा जर टक्स दिला तर आपला मोंडा छोटा होईल. हा टक्स मध्ये जाईल ना कपडा तर मग आपला मोंडा छोटा होईल. तर ते होऊ नये म्हणून आपल्याला खाली दुसरा मोंडा काढायचा आहे. म्हणजे आपला वाढतो आणखी जास्त. हा टक्स घेतल्यानंतर आपला वाढवून येतो. तर त्याच्यासाठी काय करायचंय ही लाईन चेक करायची इथंपर्यंत किती आहे तर बघा 4 ला 1 लाईन कमी. तर सेम तेवढंच ही पण लाईन असली पाहिजे 4 ला 1 लाईन कमी. जिथे येते बघा थोडंसं मुंड्याच्या बाहेर गेलेलं आहे लाईन. ही जी लाईन ओढताना तुम्हाला बाहेर जाऊ द्यायची मोजायचंय ही जेवढं आहे तेवढंच ही आहे का आणि जिथे येते तेवढं मार्किंग करायचंय तिथं. आता हे मार्किंग केले. आता त्याच्यानंतर आता टक्स माझा 1.5 इंचाचा आहे तर मी इथून खाली ही जी चेस्ट लाईन आहे तर तिथून खाली 1.5 इंचावर मार्किंग करणार आहे. तुमचा 1.25 असेल तर तुम्हाला 1.25 इथं मार्किंग करायचंय. मी इथं 1.5 इंचावर मार्किंग केले आणि आता आपल्याला ही पट्टी आहे तर ती अशी ठेवायची. बघा ही जी फिटिंगची लाईन आहे तर ती ह्याला मॅच केली पाहिजे आणि अशी ठेवल्यानंतर इथे क्रॉस लाईन ओढायची. बघा ही तिरकीच लाईन येणार आहे अशी तिरकी. आणि आता ही लाईन ओढल्यानंतर हा जो पॉईंट आहे तर तो उभा जोडायचा आहे असा. आणि तेव्हा पण आपल्याला ही लाईन चेक करायची ही लाईन बरोबर आली का आणि मग नंतर उभी लाईन ओढायची. तर इथं आपण मी काय केलं इथं चौकोन आलाय. आता ह्या चौकोनामध्ये असाच गोलाकार द्यायचा. तर तुम्ही इथं फ्रेंच कर्व पण वापरू शकता आणि इथं गोलाकार देऊन घेऊ शकता. तर हा झाला मोंड्याचा आपला दुसरा आकार. आता या ठिकाणी आपला कटिंग रेडी आहे. पण हा जो टक्स आहे तर तो टक्स आपल्याला जसा इथूनच कट करायचा नाही. त्याच्या आधी त्याच्या आत शिलाई मार्जिन ठेवावं लागेल ना आपल्याला. शिलाई जर इथून जोडलं तर इथं बाहेरच्या साईडला मोठा टक्स होतो. तर हा टक्स आहे तर त्याच्या आतल्या बाजूला मार्किंग बघा ही जी बाहेरची लाईन आहे त्याच्या आतमध्ये मी इथं तुम्ही अर्धा इंचाचं मी ठेवू शकता. अर्ध्या इंचला 1 लाईन कमी किंवा 0.25 एवढं मी मार्जिन ठेवू शकता. मी इथं 0.25च्या वर 1 लाईन 0.25च्या वर 1 लाईन असं दोन्ही साईडनं आतल्या बाजूनं मार्किंग केलेलं आहे. आणि आता आपल्याला ही आतली लाईन कट करायची बाहेरची लाईन कट करायची नाही. बरोबर आपल्याला हा मोंडा जो आहे तर तो इथून इथं यायचा आहे आपल्याला. इथून हा कट करायचा आहे. इथून आपल्याला असंच सरळ जायचं म्हणजे हे इथून कट करायचं आहे आणि हा आपल्याला दुसरा मोंडाचा आकार असाच कट करायचा आहे. हा मोंडाचा इथून कट करायचा आहे. बघा हा मोंडा हा जो टक्स आहे तर तो ऑप्शनल आहे. मी अगोदर सांगितलेला आहे तुम्हाला. हा जो टक्स नको असेल तर तुम्ही नाही घेतला तरी चालते. पण हा जर घेतला तर तुमची फिटिंग छान येईल. तर आता मी हा आपला पाठीमागचा पार्ट जो आहे तो कम्प्लीट तयार झालेला आहे. हा जो गळा आहे तर तुम्ही गळा कट करणार नाही. इथं मी कॅनव्हास गळा करणार आहे म्हणजेच गळा पलटी करणार आहे. तर तो कसा करायचा हे ह्याच्यावरती पण आपण सविस्तर व्हिडिओ बनवणार आहोत. ही कुर्ती शिवायची कशी डिटेलमध्ये शिकणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपला पुढचा जो व्हिडिओ आहे तर तो अपलोड झाल्याच्या नंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. तर बघा इथून आता मी कटिंग कसं करते तर त्याच्याकडे तुम्हाला व्यवस्थित बघायचंय. हे जे वरचं मायनस झालंय तर ते पूर्ण मायनस केलेलं आहे मी. जिथं गळा आहे आपला तर तिथं गळ्याच्या तिथं एक तुम्हाला कट द्यायचा आहे म्हणजे तुमच्या नंतर लक्षात येईल की आपल्याला इथं गळ्याचं मार्किंग आहे म्हणून. तर इथं एक कुर्तीचं मार्किंग कटिंग आपलं तयार आहे. इथं आपल्याला कट घ्यायचं आहे तर कटच्या तिथं पण आपण एक असा छोटासा कट देऊन म्हणजे आपल्याला इथं आपल्याला कट आहे असं लक्षात येईल. इथं पण एक आपल्याला असं कट द्यायचं आहे. तर ही जे आहे तर आपला पुढचा भाग तयार झालेला आहे. आता आपल्याला पाठीमागच्या भागाचं कटिंग करायचं आहे. बघा इथं सगळ्यात आधी मी इथं वरच्या साईडला एक लाईन ओढून घेतली आहे. आता त्याच्यानंतर इथं आपल्याला फुल शोल्डरचा अर्ध करून मार्किंग करायचंय. तर माझी त्याच्यानंतर इथं 2.5 इंचाचं मार्किंग फिक्स सगळ्या साईडसाठी फिक्स. त्याच्यानंतर इथून खाली 1 इंचाचं मार्किंग 1 इंच डाऊन मार्किंग हे पण मार्किंग सगळ्या साईडसाठी फिक्स आहे. आणि आता आपल्याला इथं क्रॉस लाईन ओढायची. आता त्याच्यानंतर मोंड्याचं मार्किंग तर जेवढा आपला पुढच्या भागात मोंडा आला होता तर तेवढाच इथं पण मोंडा आहे पाठीमागच्या भागाला पण. तर बघा 6.5 होता तर इथं पण माझा 6.5च असणार आहे. तुमचा पुढच्या भागाला जेवढा मोंडा होता तेवढाच इथं पण मार्किंग करायचं आहे आणि इथं अशी आडवी लाईन ओढायची. आता बघा पुढच्या भागात जेवढं छातीचं मार्किंग तुमचं आलं होतं तेवढंच तुम्हाला इथं करायचंय. पण आपण कसं केलं होतं छातीमध्ये 2.5 इंच वाढवलं होतं. तर माझी छाती आहे 36 अधिक 2.5 डिवाइड 4 भागिले 4 किती आले 9.5च्या वर 1 लाईन. तिथून पुढे 1 इंचाचं मार्जिन शिलाई मार्जिन.
आता त्याच्यानंतर इथं आपल्याला शोल्डर मायनस करायचे. तर आपण बघा एकदाच शोल्डर मायनस बघितलं होतं. तर पाठीमागच्या भागाला किती मायनस येते आपला 2.25. तर फुल शोल्डरमधून वजा करायचे आपल्याला. 15 इंच आहे तर त्यातनं 2.25 वजा केलं. 1 इंच 2 इंच तर किती आले 2.25 तर 12.75 आले. त्याचं अर्ध 6.25च्या वर एक लाईन म्हणजेच 6.5ला एक लाईन कमी. तर ते मार्किंग आपल्याला ही जी क्रॉस लाईन आहे तर हे बंद बाजूकडून क्रॉस लाईनवर काढायचे. तुमचं शोल्डर मायनस किती येते पाठीमागचं बघितलं होतं आपण. तर ते फुल शोल्डर मधून वजा करायचं आणि त्याचं परत अर्ध करायचं. किती येत आहे ते इथं ह्या लाईनवर करायचं. बघा इथं थोडंसं जास्त झालंय मायनस. आता इथं जेवढं आहे तेवढंच इथं करायचं आणि इथं एक उभी लाईन ओढून घ्यायची. आता क्रॉस मार्क. आता आपण पाठीमागच्या चार्टमध्ये साईज नुसार बघितलं होतं. पाठीमागच्या भागाला इथं मला 1 इंच मार्किंग करावं लागेल. 40च्या आत जर तुमची छाती असेल तर तुम्हाला इथं 1 इंच मार्किंग करायचे. 40 पेक्षा जास्त असेल तर 1.25 आणि इथं तुम्हाला असाच गोल आकार आखून घ्यायचा आहे. तुम्ही इथं फ्रेंच कर्व पण वापरू शकता आकार देण्यासाठी. तर हे झालेलं आहे मोंडा आपला. आता आपल्याला काय करायचंय हे जे आहे हे जे आपण मायनस केलेले शोल्डर आणि सरळ लाईन तर त्याच्यात किती अंतर आहे बघायचंय. बघा इथं हे अंतर आहे अर्ध्या इंचाच्या वर एक लाईन. तर तेवढंच सेम इथं अर्ध्या इंचाच्या वर एक लाईन आणि ही पूर्ण आपण वरून मायनस करणार आहोत. आता त्याच्यानंतर हे झालं की आपल्याला ही लाईन ओढून झाल्यानंतर आपल्याला ही जी शोल्डरची क्रॉस लाईन आहे आणि ही मायनस केलेली शोल्डर तर त्याचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. तिथून खाली तुम्हाला गळ्याचं मार्किंग करायचं आहे. तर गळा आहे पाठीमागचा माझा 7 इंच तर मी 7.5 वरती मार्किंग करणार आहे. अर्धा इंच वाढवणार आहे त्याच्यात. आणि मग नंतर आता इथं आपल्याला रेडी शोल्डरचं मार्किंग करायचं आहे. तर रेडी शोल्डर आहे माझी 3 इंच तर त्यात पण मी अर्धा इंच वाढवणार आहे. 3.5 वर मी इथं मार्किंग करते. आणि आता आपल्याला ही जी गळा रुंदी आहे तर ती चेक करायची किती राहिले 3 इंच राहिले. तर सेम मी तेवढीच खाली ठेवते आणि आता इथं मी अशी उभी लाईन ओढून घेणार आहे. हे झालं आपलं पूर्ण गळ्याचं मार्किंग. ही जी आहे आता माझा गळा जो आहे तर तो तुम्ही बघू शकता. ही जी आपली छातीची लाईन आहे तर त्या छातीच्या लाईनपेक्षा खाली आहे. बघा ही छातीची लाईन आहे ही छातीची लाईन आहे त्याच्यापेक्षा खाली आहे गळा माझा. तर मी काय करणार आणखी वरच्या साईडने आणखी अर्धा इंच मायनस करणार आहे. अर्धा इंच असं मायनस करणार आहे. पूर्ण वरच्या साईडने मी अर्धा इंच मायनस करणार आहे. म्हणजेच हे पूर्ण जर तुमचा पाठीमागचा गळा ह्या चेस्ट लाईनपेक्षा खाली जात असेल तर तुम्हाला वरून आणखी अर्धा इंच कमी करायचे. हे सगळं मायनस केल्यामुळे तुमची उंची कमी होणार नाही पण तुमचा गळा जो आहे तो एकदम व्यवस्थित बसणार आहे. त्याच्यामुळे उंची कमी होईल का गळ्याची उंची कमी होईल का असं काही होणार नाही. तुम्हाला एकदा करून बघायचंय. अंगात घातल्याच्या नंतर तुम्ही असं मोजल्यानंतर कमी होऊ शकतं पण तुम्ही हा जो ड्रेस आहे तर तो अंगात घातल्यानंतर तुम्हाला जिथं पाहिजे गळा तिथंच येणार आहे. आता बघा आपण इथून खाली आपण मोंड्याचं मार्किंग केलेलं होतं. पुढच्या साईडला टक्स घेतला होता तर तो टक्स किती घेतलाय तुमचा आर्महोलचा मोंड्याचा हा जो टक्स आहे तर तो तुम्ही पुढच्या भागात किती घेतला होता ते बघायचंय. मी 1.5 इंचाचा घेतला होता तर 1.5 इंचाचं अर्ध किती येते अर्ध्या इंचाच्या वर 0.75 येते. तर मी इथून खाली ही जी छातीची लाईन आहे तर तिथून खाली मी तेवढं मार्किंग करणार आहे. आता तुमचा पुढचा टक्स 1.25 असेल तर तुम्हाला त्याचा अर्ध करायचा आहे आणि इथं मार्किंग करायचं आहे. आता हे मार्किंग केले आपण. आता हा जो मोंड्याचा आकार आहे तर तो त्याला जोडायचा आहे. खालच्या आकाराला खालचं जे मार्किंग केले आपण तर त्याला जोडायचं आहे. बघा मी इथं असा जोडलेला आहे. आता इथून खाली आपल्याला हा पार्ट ठेवायचा आहे. बघा जर तुम्ही आर्महोलचा टक्स घेतलाच नसेल तर तुम्हाला डायरेक्ट इथूनच हा पार्ट ठेवायचा आहे आणि कटिंग करायचं. हे मार्किंग करायची गरज नाही. पण तुम्ही मोंड्याचा टक्स घेतला असेल माझ्यासारखा तर तुम्हाला इथून खाली टक्सचं अर्ध करायचंय. आर्महोलचा जो टक्स आहे तुमचा बघा हा जो टक्स आहे तर त्याचं अर्ध मी 1.5 इंचाचा घेतलाय तर 1.5 इंचाचा अर्ध केलंय आणि इथं मार्किंग केलंय. आता आपल्याला ही जी आपली फिटिंग लाईन आहे साईडची फिटिंग लाईन तर ती आपल्याला इथं ठेवायची. आणि ही जी फिटिंग लाईन आहे ती फक्त तुम्हाला मॅच करायची इथं मोंड्याला. हे जे मार्किंग केलंय तर तिथं तुम्हाला हा छोटा जो मोंडा आहे तर तो मॅच करायचा आहे. आणि बाकी ही लाईन ही पूर्ण बंद बाजू जी आहे तर ती बंद बाजू दोन्हीची एकसारखी आली पाहिजे. हे वरून मायनस कधी करायचं ज्यावेळेस तुमचा गळा छातीच्या लाईनपेक्षा खाली असेल त्यावेळेस.
आणि जर वर असेल तर तुम्हाला हे मायनस करायची गरज नाही अर्धा इंच. हे जे आपण आत्ता लास्टला अर्धा इंच मायनस केलं तर ते करायची गरज नाही. आणि नंतर ही जी शोल्डर आहे आपली तर ती थोडीशी क्रॉस असते अर्धा इंच, तर ही मायनस केल्याच्या नंतर खाली अर्धा इंच मार्किंग करायचं आहे आणि इथं शोल्डरला क्रॉस लाईनला जोडायचं आहे, तिरक क्रॉस लाईन. आता हे झालेलं आहे वरचं सगळं आपलं कंप्लीट गळ्याचं मार्किंग. आता आपल्याला खाली पूर्ण कट वगैरे कटचं वगैरे मार्किंग करायचं आहे. तर आता आपण पुढच्या भागाचं तर कटिंग केलेलं आहे. आता आपल्याला जशाला तसा पार्ट ठेवायचा, इथं पूर्ण जशाला तसा पार्ट ठेवायचा आणि खालचं सगळं वरच्या पार्टनुसार कट करायचंय. आणि आता आपल्याला इथून असंच कट करत जायचंय. आता आपल्याला इथं खालचं काहीच मार्किंग करायची गरज नाही, बरोबर जे आपण ठेवलाय पार्ट त्या पार्टानुसार कट करायचे. तर सगळ्यात आधी आपण हे जे गळ्याचं आहे तर ते कटिंग करून घेऊ. शोल्डर अर्धा इंच हे सगळं आपण मायनस केले, तिथून मी कटिंग करत आहे. आर्महोल पण मी खालचं जे मार्किंग केले आता पाठीमागून तर तिथून कट करत आहे. बघा इथं आपण कपड्यावरती मार्किंग केले, म्हणून जर तुम्हाला मार्किंग व्यवस्थित दिसत नसेल, समजलं नसेल, तरी पण तुम्ही मला कमेंट करू शकता. आपण पुढच्या वेळेस ही जी कुर्ती आहे तर ती पूर्ण आपण पेपरवरती मार्किंग करून बघूयात. म्हणजे पेपरवरती तुम्हाला त्याचं मार्किंग जे आहे तर ते व्यवस्थित क्लिअर दिसेल. किंवा मग तुम्ही अस्तरचं जर तुम्हाला अस्तरवरती पण तुम्ही मार्किंग केलं, अस्तरवरती पण आपण मार्किंग करू शकतो, म्हणजे तिथं पण तुम्हाला हे सगळं मार्किंग क्लिअर दिसेल. पण जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये नसेल समजलं तर तुम्ही मला कमेंट करू शकता. मी पुढच्या वेळेस हा जो व्हिडिओ आहे तर तो मी प्लेन कपड्यावरती करेल. आता हा जो आपण वरचा पार्ट ठेवलाय तर सेम त्या पद्धतीनेच मी कटिंग करते. मी खाली कुठलंही मार्किंग केलेलं नाही. फक्त ही जी बंद बाजू आहे तर ती बंद बाजू तुमची जुळली पाहिजे. बाकी तुमचा पुढचा जो गळा आहे तर बघा पाठीमागचा कमी आहे, वरचा जास्त आहे, तर ते राहणारच आहे. कारण हे आपण असा जर टक्स जोडला तर ती बरोबर शोल्डरला शोल्डर आपली जॉईंट होते. पण त्याच्यामुळे टक्समुळे ही वरचा पार्ट आहे तर त्याची लांबी जास्त असणार आहे, खालच्याची कमी असणार आहे. पण तुम्हाला मॅच काय करायचं आहे, हे जे आहे ही साईड आहे तर ती तुम्हाला परफेक्ट मॅच करायची आहे, फिटिंगची साईड, आणि ही बंद बाजू, तर ह्या दोन बंद बाजू मॅच करायचे. तर इथं आपलं दोन्ही पार्टाचं कटिंग झालेलं आहे. आता हे जे दोन पार्ट आहेत तर ते शिवायचे कसे, ह्याला गळ्याला फिनिशिंग कशी द्यायची, हा मोंड्याचा टक्स कसा जोडायचा, त्याच्यानंतर खाली कट कसा करायचा, ह्याच्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. ते तुम्हाला उद्याच्या पार्टमध्ये शिकायला मिळेल. त्याच्यामुळे तुम्हाला आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर पण करायचं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या कुर्तीचं संपूर्ण स्टिचिंग घेऊ.